कितीही लढलीस, कितीही पडलीस, कितीही सोसलस, तरी तूच तुला सावरलंस. नाती सांभाळून पिढी जपणारी तू, नोकरी सांभाळून घर जपणारी तू, घर सांभाळून घर चालवण्यासाठी लढणारी तू, प्रत्येक पिढीला एक आदर्श व्यक्ती तू. स्त्री तुझ्या जन्माला सलाम, स्त्री तुझ्या कार्याला सलाम. सो वन्स अगेन हॅपी वुमन्स डे टू ऑल. थँक्यू सो मच. Good evening to all. Oh, thank you very much. At the outset, I would like to wish you all a very, very happy Women's Day. Today we are celebrating International Women's Day. Very rarely, just when I was in Thaila College, always I used to ask her, please do come to our college. But it wouldn't be possible. But for this program, I asked her, just to come to our institute and inspire our teachers and parents. We are honored to have with us a remarkable woman who has dedicated her career to empowering individuals and organizations through her expertise in leadership development, behavioral skills, and also life coaching. With over 30 years of experience in various fields and also around 13 years of experience as a corporate trainer and facilitator, she has made a significant impact at the national and also at the international levels. Working with government officials, corporate leaders, banking professionals, and also various entrepreneurs. Her professional journey spans more than 20 years across diverse sectors, including banking, media, automobile, IT, where she had senior and managerial roles in reputed organizations like Sakar, Pudhari, Wipro, etc. So it's an honor for me because very rarely you get the opportunity. Of course, we both are very good friends. But today, on my request, she has accepted our invitation, and it's a pleasure for me to honor her. Thank you. Thank you so much, ma'am. Now I request Mrs. Prachi Lavan, ma'am, to welcome Mr. Jimre, sir. Thank you. I request Professor Ilajogi, ma'am, to welcome Mr. Mane, sir. Thank you so much. I request Mrs. Namita Kalyani, ma'am, to welcome Mr. Ravina Chandra, ma'am. Thank you. Now I request to Mr. Mane, sir, to welcome Dr. Professor Ilajogi, ma'am. Thank you so much. सर्व शक्तिमान महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मोर पॉवर टू यू ऑल. सो सुरुवात आपण करणार आहे, पण मला माहिती आहे तुमची काय अपेक्षा आहे आजच्या सेशनमधून. पण वी आर गोइंग टू हॅव लिटिल सरप्राईज. म्हणण्यापेक्षा लेक्चरिंग वगैरे असं काही मी करणार नाही आहे. का हवंय लेक्चर? कंटाळा होतं ना मला, नेहमी झोप यायची कॉलेजमध्ये असताना लेक्चरला. सो आय नो हाऊ बोरिंग इट कॅन बी. सो आपण बिलकुल लेक्चर वगैरे असं काही करणार नाही आहोत. आय वुड लाईक टू नो हू इज महेश कल्याणीज वाईफ सिटिंग हिअर. हाय. So she is my classmate's wife and Mahesh and I were classmates and then त्यांची सून आहे. So this is the generation we have come through. Anyway, so let's start. कुठल्या भाषेत बोलूया आपण? इंग्लिश, हिंदी, मराठी क्या चलेगा? तुम्ही सांगितल्याशिवाय काहीच पुढे सरकणार नाही. मी आधी सांगते, मी बोलणार तुम्ही ऐकणार असं हे सेशन असणार नाही. हां, आणि माईक घेऊन पण मी बोलत नाही शक्यतो. लेट सी की ओपन एअरमध्ये आवाज माझा किती येतो आणि मी त्याप्रमाणे पण चालू करेन. ठीक आहे? हां, तर मी काय विचारलं तुम्हाला, कुठल्या भाषेत बोलूया आपण? इंग्लिश, हिंदी, मराठी? आवाज नाही आला? मराठी. ओके फाईन. मराठी आपली मातृभाषा है ना, त्याच्यावर मराठीमध्येच आपण असं सेशन करणार आहोत डेफिनेटली. ओके.
आजच्या सेशन बद्दल मी थोडीशी तुम्हाला कल्पना देते. आपल्याकडे आता वाजलेत साधारण 6:30. ठीक आहे, किती वेळ आहे मॅडम आमच्याकडे? 1 तास आहे. सो 7:30 पर्यंत तयारी आहे का आपली सगळ्यांची? वी आर गोइंग टू, म्हणजे घरी सगळं सेट करून आलाय का? येस, नो? हां. सो आजचा दिवस आपला है तो बनता है की हक से यहाँ पे हमारे लिए हम टाइम दें. येस और नो? गुड. त्याच्यामुळे आपला हा वेळ आपण आपल्यासाठी देणार आहोत आजचा. ठीक आहे, बिलकुल असं काही करणार नाही ज्याच्यासाठी आपल्याला वाटेल आता कधी मी एकदा मोबाईल बघते. ठीक आहे. सो फक्त आता आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग टू मेनी चिल्लू पिल्लू. सो वी आर गोइंग टू टेक केअर ऑफ देम, प्लस वी विल हॅव द सेशन टुगेदर. ठीक आहे. या सेशनचं साधारण मी तुम्हाला आयडिया देते की काय असेल. एक तर आपण आता ज्या खुर्च्या आहेत ना त्या सगळ्या थोड्याशा अशा बाजूला करणार आहोत. ठीक आहे. ऑलराइट. एक छानसा सर्कल फॉर्म केलं आपण. होल्ड युअर हँड. होल्ड युअर हँड. ओके, गुड. ओके, अच्छा, ठीक आहे. सो सुरुवात अशी करणार आहोत आपण. आता सेशन काय आहे ते थोडंसं मी तुम्हाला सांगेन की आपण काही छोट्या ऍक्टिव्हिटी करणार आहोत. माझा आवाज येतोय तिकडे? हा, सगळ्यांनी मोबाईल पर्स वगैरे बाजूला ठेवलेत आता पुरते? ठीक आहे ना? आवाज येतोय माझा ना सगळ्यांना? ठीक आहे. सगळ्या किड्सला आपण आणखी खेळायला देता येतात ना? हा? चला या. या याच्यावर द्या त्यांना, स्लायडरवर द्या त्यांना. कोण जाणार आहे खेळायला घसरगुंडीवर? कोण जाणार? ओके, गुड. अच्छा, फाईन. थोडासा आयाम फ्री होतं. हा, अपना मी टाइम मांगता है. ओके. सो आजचं आपण काय करणार होते की थोडक्यात कल्पना देते तुम्हाला. काही छोट्या ऍक्टिव्हिटीज करणार आहोत ज्याची मी तुम्हाला कल्पना देईन कशा करायच्या. पण सुरुवातीला लेट चेक की आपण कुठे होता. ठीक आहे. सो वी विल स्टार्ट विथ समथिंग. जेव्हा मी 1, 2, 3 असं म्हणेन आणि प्रत्येकीने स्वतःचं पहिलं नाव, माझं नाव काय पहिलं? माझं नाव घ्यायचं नाही, स्वतःचं पहिलं नाव सगळ्यांनी घ्यायचंय. असं घ्यायचंय की शेजारची पेक्षा माझा आवाज 4 पटीने मिनिमम मोठा असला पाहिजे. कसा? हा, मी जसंही आणि उगाच इकडून आवाज मोठा तिकडून आवाज मोठा असं नाही होता कामा. दमदार आवाज असला पाहिजे. काय असला पाहिजे? फॅन्टास्टिक. सो आय एम गोइंग टू कॉल 1, 2, 3. ॲज सून ॲज आय से 1, 2, 3 सगळ्यांनी एक सुरात आपलं स्वतःचं पहिलं नाव घ्यायचं. आर वी रेडी? सी, माझा आवाज एवढा आहे. सो आय एक्सपेक्ट ह्याच्या किती पण आवाज असणार आहे. थँक्यू सो मच. ऑलराइट, लेट्स स्टार्ट. 1, 2, 3. क्या है एनर्जी यार, ऐसा नहीं होता. म्हणून ना असं कसं होतं ना, आपल्याला जेव्हा बोलायची ओरडायची संधी देतात त्या लोक तेव्हा आपण बोलत नाही आणि जेव्हा नको तेव्हा आपला आवाज चढतो. काय पॉइंट आहे? नो नो नो, नॉट डन. आर वी रेडी अगेन? ओके, ऑलराइट. 1, 2, 3. Fantastic. 1, 2, 3. Amazing. ऑलराइट. ओके, आता मला सांगा कसं वाटतंय? ओके, मस्त म्हणजे काय? फ्री. यू फील फ्री. प्रत्येकीला काही वेगळं वाटू शकतं. ओके, यू कॅन टेल मी काय कसं वाटतंय तुम्हाला? झकास. ओके, आणि काय? एनर्जेटिक. ओके, अजून काय? ऍक्सिलेटेड. ओके, फंटास्टिक. आणि काय? मराठी सांगू शकता? ऍब्सोल्युटली. ओके, कसं वाटलं तुम्हाला? खूप छान म्हणजे काय? अजून भन्नाट. आय लाईक दॅट. अजून कोण? ओके, फॅन्टास्टिक. सो प्रत्येकीला काहीतरी वेगळं वाटेल. काही जणी बोलतील, काही जणी नाही, पण फाईन. आय होप यू आर ऑन द सेम एनर्जी. मला सांगा वेगळं काय केलं आपण? वेगळं काय केलं? आपणच आपलं नाव घेतलं. कधी आपण आपलं नाव नाही घेतलं. टाळ्या वाजवताना चुटकी सारख्या टाळ्या वाजवायच्या असं नाही. आपला दम आहे की नाही स्वतःला प्रश्न विचारायचा. सोनू, तुझ्यावर भरोसा नाही काय? नसेल तर टाळी वाजवू नका, असेल तर टाळी वाजली पाहिजे. कम ऑन. अमेझिंग. ओके,
तर नॉर्मली नाव कोणाचं हो, मला वाटतं अरे माझ्या रिलेशन्स मध्ये खूप राडा आहे, माझं पटतच नाही कोणाशी, किंवा हे माझ्याशी बरोबर वागतच नाही. हा, पण am I willing to take that first step? Am I willing to take and go forward and say hello to somebody? हा, काय लागतं त्याला सांगा मला तुम्ही. पण what I liked was, काही लोक असे पण होत असेल का तू माझ्या बरोबर, that is also good, that is a power. ठीक आहे. सो willingness to cooperate is a very powerful thing. त्याच्यामध्ये स्वतःला अंडर एस्टिमेट कधीच नाही करायचं. ठीक आहे. इट्स अ व्हेरी पॉवरफुल थिंग टू डू. सो आता आपण ते ग्रुप फॉर्म करताय. जस्ट नाईस सर्कलमध्ये उभं राहा सगळ्या. जस्ट फॉर्म युअर सर्कल्स. 5 जणींचं सर्कल फॉर्म करा. गुड. आता तुम्हाला एक मस्त छानपैकी हे देते टास्क. काय करायचंय, आपल्या लहानपणी आपण खूप गमती केलेल्या असतात. डोळे बंद करा आणि आठवा की अशी मस्त आठवण लहानपणीची, जीच्या तुम्ही कधी खोड्या केल्या, खूप मस्ती केली आहे, कुठे वेकेशनला गेलाय, मित्रमैत्रिणी होते तुमचे कदाचित तुमचे कझन्स होते, त्यांच्यासोबत तुम्ही कुठे धमाल केली, शाळेत काहीतरी धमाल केली, खतरनाकशी काहीतरी मस्त आठवण आहे तुमच्या डोक्यामध्ये, जी आठवली की तुमच्या चेहऱ्याला एक मस्त स्माईल आहे. ठीक आहे. शेअर दॅट प्लीज. ओके, शेअर दॅट क्विकली. गार्डनमध्ये जायचं म्हणजे काय नुसतं जायचं नाही, पूर्ण फॅमिली जायची आणि जाताना गप्पा करून भेळ द्यायचे, शेपले द्यायचे किंवा शेव वगैरे. मम्मीला फोन करून जायचं, तुमची मुलगी जास्त Stop. Okay, stop. Okay. I know. कसं वाटलं आठवणी शेअर करून सांगा. ओके. भंडार. काय कसं वाटलं मला सांगा. भंडार म्हणजे काय, कुठे घेऊन गेले हे दिवस तुम्हाला. ओके. आणि कसं फिलिंग होतं. तेच पाहिजे. ओके. किती जणींना वेळ कुठला नाही सांगायला, हात वर करा. पण किती जणांना सांगायचा चान्सच नाही मिळाला. किती जणांना सांगायचा चान्स नाही मिळाला. हात रेज युअर हँड्स प्लीज. सांगायला चान्सच नाही मिळाला माझी स्टोरी. सगळ्यांना मिळाली. सगळ्यांना एव्हरीबडी कुड टेल. रिअली. अच्छा, गुड. ओके. सो मला एक सांगा, वाय इज इट इम्पॉर्टंट की आपले ते दिवस पण आपण आठवायला पाहिजे. का महत्वाचं आहे सांगा मला. इट क्रिएट्स हॅपीनेस. ओके. अँड आपण स्वच्छंदी होतो. शी वॉज अ व्हेरी नॉटी जस्ट लाईक मी. भयंकर म्हणजे नीला, माझी छोटी बहीण आहे ती, नीला मॅडमची काय म्हणायचं, दे आर कलिग्स अँड दे आर थिक फ्रेंड्स. ओके. पण तिच्या माझ्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. म्हणजे शाळेमध्ये आईला बोलवलं जायचं फक्त माझ्या कंप्लेंट्स ऐकण्यासाठी, आणि ते म्हणायच्या दोघी खरंच सख्या बहिणी आहेत आणि मोठी आहे मी, म्हणजे खरं तर मोठी बहीण जरा समंजस आणि वगैरे अशी. पण समहाव आय वॉज व्हेरी व्हायब्रंट राईट फ्रॉम माय चाइल्डहुड. आणि मग माझ्या टीचर मला मॉनिटर करायच्या. मी माझी स्टोरी शेअर करतो का, तर दंगेखोर मुलीला मॉनिटर केलं म्हणजे दंगाच होतो. मग मी पण दंगा आणि सगळ्या शाळेत दंगा करायची मी. And I tell you, those were the most beautiful memories of my childhood.
आणि आजही आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटलो की माझ्या मैत्रिणी माझ्यापेक्षा जास्त माझ्या खोडे सांगतात. तुला आठवतं का ज्योती, तू असं करायची, तू तसं करायची. अँड देन अगेन अँड अगेन वी टेल द सेम स्टोरीज अँड वी लाफ. लाईकवाईज आपल्या ह्या युनिक स्टोरीज असतात. इट डिपेंड्स ऑन आवर पर्सनॅलिटी. कोणी शांत असतात पण स्टील एव्हरीबडी हॅज सम अदर ब्युटिफुल स्टोरीज. इट्स अमेझिंग टू शेअर देम. दॅट कीप्स युअर चाइल्ड इन यू अलाइव्ह. पण ह्याच्यामध्ये तुमचं रोल पण असंच असतं माहिती आहे ना. पण त्यांनी दंगा केलेला आवडतो का मला? त्यांनी कसं वाटलं पाहिजे? शाण्यासारखं. तू शाण्यासारखं वाग. तू कोण्या करायच्या नाहीत. तुझी कंप्लेंट नाही आली पाहिजे. आणि मी कोण होते शाळेत? मी असं केलं, मी तसं केलं. पण मुलगा मात्र डिसिप्लिन पाहिजे. काही चुकता कामा नये. येसो नो? हा, कळतंय आपण काय करतोय? सगळ्यात एन्जॉयबल मोमेंट्स कुठल्या आहेत आपल्या? आठवत आहे का गणितात 6वीत किती मार्क मिळाले? किती जणींना आठवत आहे? 6वीत वार्षिक परीक्षेत गणितात एवढे मार्क मिळाले? टेल मी क्विक. 6वीतले? हा, ओके. 9वीतले तेवढेच. हा, बट आपल्याला आठवायला लागतं. येस ऑर नो? पण या ब्युटिफुल मेमरीज आपल्याला आठवायला लागतात का? Is it important to actually preserve those memories and let your child also enjoy his childhood? Yes or no? Good. Thank you. All right. Now, are we ready for the next round? Yes. Good. काय करायचं? Action सांगते. हा? Come on. Do your hand like that. Okay. असं करायचं. Yes. 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 Come on. Start walking. Come on. 1, 2, 3, start. Come on. Yes. लाथा मारवा काय तुला? Yes. Yes! 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 Come on! Form a group of 3 people, quickly! 3 people, any 3 new people, come on, quickly! Quickly! 3 new people! 3 new people! New people, please! Come on, come on! Don't waste your time! 3 लोकांचा ग्रुप फॉर्म करा. Thank you! Thank you! अरे हायजॅक नका करू नको प्लीज. डोंट हायजॅक पीपल. ओके, कुणाकडे पार्टनर नाही आहे मध्ये सेंटरला या. जे कम्प्लीट नाही आहेत सेंटरला या. कम टू द सेंटरला या. 4 लोक किती नाही आहेत? इथेच ग्रुप फॉर्म झाला. ह्या तिघी डन. कम ऑन, बी क्विक. सारखं परीला घेऊन उभं राहू नको पल्लवी. फ्री हर. लेट हर गो वेअर एव्हर शी वॉन्ट्स प्लीज. थँक यू. ओके, डन. सगळ्यांकडे 3चा ग्रुप आहे. रेज युअर हँड्स. यांच्याकडे नाही आहे. ओके, गुड. फॅन्टास्टिक. ओके, नाव आपण आपली पॉवर दाखवणार आहोत. काय पॉवर? ॲज अ वुमन माझी काय पॉवर आहे? ॲज अ स्त्री म्हणून माझी काय बलस्थान आहेत? हू आय एम इन सेन्स माझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत? राईट. ओके. फार ओळखतच नव्हतं ह्याच्या आधी. दोघं तिघं ओळखत असतील असे. पण तुमचा ओरा एवढा पॉझिटिव्ह होता की आम्ही आमचे निगेटिव्ह पॉईंट पण एवढे शेअर केले एवढ्या तासाभरात. सो मला स्वतःला व्हायला आवडेल तुमच्यासारखं की पॉझिटिव्ह राहा. आपण पुढे जाऊ, पण अजून 4 जणांना घेऊन पुढे जाऊ. फोकस. व्हॉट इज दॅट? वेअर डिड यू गेट इट? एखाद्या गोष्टीकडे जायचं असेल तर त्याच गोष्टीचा विचार होत नाही आहे माझ्याकडून. म्हणजे ऑफिसला जरी जायचं असेल तर एखादी मुलगीची मीटिंग मिस होते. किरकोळ गोष्टीमध्ये पण ती प्लॅन करता येत नाही मला. सगळ्या गोष्टी मिक्स होतात माझ्या. ते थोडंसं करेन. Fabulous. Thank you for that realization. Very important. ये ना बात समझ में आई ना? वो भी बहुत है. भले टाइम लगे वर्क करने में. इट्स इम्पोर्टेंट दैट यू एटलीस्ट कम टू द रियलाइजेशन कि यार हो रहा है ये कुछ मेरे साथ, ये गड़बड़ है, ये होना चाहिए. तो देन यू वॉक अहेड. ठीक है. सो इतका कळलंय की आपण त्याच्यात स्वतःबद्दल विचारच करत नाहीये. तर त्या गोष्टी सो इट्स इम्पॉर्टंट टू जेव्हा स्त्री म्हणून आहे रेकग्नाइज दॅट वी हॅव अ पॉवर. स्वतःला आधी स्त्री म्हणून कधीच आपल्याला विसरता नाही कामा. आपण ज्ञानबाजी नाही करत आहे पण आय रियली टेलिंग. ओके, खुद का कॉन्फिडेंस खुद में है, पावर भी खुद में है. वी जस्ट हॅव टू युटिलाइज इट, रेकग्नाइज इट. आणि आई पलीकडे पण आपण एक व्यक्तिमत्व आहोत. कारण आपण जर खुश असू ना, जसं मगाशी कोणतरी म्हटलं, तर मी दुसऱ्यांना खुश करू शकते. आय थिंक ज्योती वॉज सेइंग दॅट. तुम्हीच नसाल ना खुश तर ना फॅमिली खुश आहे ना बच्चे खुश आहे. सो ट्राय टू बिल्ड युअर हॉबीज, ट्राय टू बी हॅपी, लर्न समथिंग and keep yourself happy first. Very important. Keep yourself healthy, eat healthy.
खुश रहोगे तो खुश रखोगे. छान म्हणजे काय, तुला काय वाटत होतं? It was something important about women. He was telling about. काहीतरी इथे इम्पॉर्टंट चाललंय पण मला अटेंड करता येत नाही, ह्याबद्दल तुला कसं वाटतं? Sometimes I was attending, sometimes I was going there also. अच्छा, म्हणजे काही वेळेस असं झालं. होय. इन अँड आउट. Yeah, in and out. फिलिंग कसं होतं, तुला काय वाटत होतं त्यासाठी? छान वाटत. अरे नाही बाबा, तिकडे बसल्यावर कसं वाटत होतं असं विचार. काहीतरी इंटरेस्टिंग वाटत होतं, जाऊन ऐकावं. आता इथं आल्यावर कळलं मोर ऑर लेस वी ऑल आर ऑन द सेम पेज. सगळे त्या प्रॉब्लेम बरोबर डील करतायत. मी असं म्हणेल की युनिव्हर्सनेच ठरवलंय की जेणेकरून मी ह्या सगळ्याचा कधीच भाग होऊ शकले नसते. का माझ्या स्वप्नात पण नाही की ध्यानातही नाही की कराडशी माझा काही संबंध आहे. मी स्वतः कराडमध्ये एका वेगळ्या कामासाठी आले, एक वेगळ्या स्कूलशी जोडले, वेगळ्या लोकांशी भेटले, खास करून तुमच्याशी भेटले आहे. माझ्याकडे पण कमी आहे ती, पण मला वेळ भेटला की तिकडे मी जाऊ शकते त्या दिशेने. आणि खरंच मला तिकडे जायला तर कोणी अडवू शकत नाही. का मला कराडने काही दिलं म्हणतात खूप काही दिलं. What is your learning? What did you like? Self-love is more important. Okay, what is self-love for you? Self-love is for me that after completing is that की आपण काय करतो, इतर गोष्टींवर जास्त फोकस करतो, स्वतःकडे भयंकर दुर्लक्ष करतो. ते न करता मी जर स्वतःवर जास्त काम केलं तर मी स्वतःवर जेव्हा काम करायला शिकेल तर मी सगळ्या गोष्टी इझिली अचीव करू शकतो. हे मी आज शिकले. क्या बात है. It's a beautifully she explained actually. Her name is also good. So ह्याच्यामध्ये बेसिकली सेल्फ लव्ह डिफाईन आपण करताना असं वाटतं की आपल्याला जस्ट मी माझाच विचार करेन. ॲक्च्युली दॅट इज नॉट द डेफिनेशन ऑफ सेल्फ लव्ह. आपण आजकाल खूप ही टर्म क्लिशे झाली आहे, सेल्फ लव्ह आणि वी थिंक की माझा विचार करणं, मी फक्त मी बघणं. बट दॅट इज नॉट समथिंग अबाउट सेल्फ लव्ह. सेल्फ लव्ह इज अबाउट की मी दुसऱ्यांची केअर करते आहे, डेफिनेटली करते आहे, पण आय एम ऑल्सो नॉट निग्लेक्टिंग माय सेल्फ. मी माझी काळजी घेते आहे, माझी हेल्थ बघते आहे, माझ्या हॉबीज मी सांभाळते आहे, माझं काम पण मी करते आहे, माझ्या मुलांना मी सांभाळते आहे. एक लास्ट एक्सरसाइज, कम ऑन. योगा करता? ओके, स्टँड. तुम्ही विचार करता आहात तुमचं जे आत्ताचं ड्रीम आहे ते ड्रीम पूर्ण झालेलं आहे. तुमचं जे काही तुम्ही गोल ठरवलेलं आहे ते पूर्ण झालेलं आहे. I am feeling proud. I am feeling successful. मला स्वतःचा सार्थ अभिमान आहे की हे मी अचीव केलेलं आहे. I am thankful to the universe. I am grateful to the universe for blessing me to help me fulfill my dream. And I'm feeling very proud of myself. I'm feeling proud की माझ्या घरच्यांना माझा साथ अभिमान आहे. I'm feeling proud की माझ्या मित्र मैत्रिणींना माझा सार्थ अभिमान आहे. I'm feeling proud की मला स्वतःचा सार्थ अभिमान आहे की एवढ्या सगळ्या अडथळ्यांनंतर हे सगळं मी अचीव करते. I forgive myself की आतापर्यंत मी स्वतःकडे लक्ष दिलं नाही. आय फॉरगिव्ह मायसेल्फ की मी माझं आयुष्य फक्त दुसऱ्यांसाठी डिवोट करत आलेली आहे. आय फॉरगिव्ह मायसेल्फ फॉर नॉट टेकिंग केअर ऑफ माय ओन सेल्फ. आय फॉरगिव्ह मायसेल्फ फॉर नॉट लुकिंग आफ्टर माय पीस ऑफ माइंड. ब्युटिफुल फ्रेंड्स अँड हॅव ऑल द ब्लेसिंग्स ऑफ द युनिवर्स की माझं हे ड्रीम पूर्ण होतं आहे. आय थँक फॉर एव्हरीथिंग दॅट आय हॅव ॲज माय फॅमिली, माझं घर आणि जे काही आज माझ्याकडे आहे, अँड माय हेल्दी माइंड अँड बॉडी. माय ड्रीम, आय एम टुवर्ड्स द ड्रीम अँड आय एम अचीव द ड्रीम अँड आय एम फीलिंग व्हेरी प्राऊड ऑफ इट. Now you come back to the garden where you were sitting. You come to the reality की आपण आता इथे आहोत
And when you are ready, open your eyes, please. All right. So, honestly, could you see की तुमचं ड्रीम पूर्ण होतं? Could you see yourself there? Seriously? Yes. How did you feel? कसं feeling होतं? Honestly na, I didn't expect Bachcha company, otherwise we would have been on another level probably to focus on this activity किंवा ज्या बाकीच्या activities आहेत, ठीक आहे? So at the end I thank both of you and Hila especially, she's a very dear friend, like a family she is, and to you all for being good participants. थांबलात, be patiently, मुलं तिकडे आहेत, and still you be here, फॅमिलीला टाइम काढून देतो बाहेर. So I am feeling deepest gratitude to you all for being here, giving your time. So thank you so much for everything, and wish you all the best. More power to you. Thank you so much. Now the end thing what we do is की इथे तुम्ही जेवढ्या जणी आहात त्या सगळ्यांना तुम्ही भेटणार आहात. उनको गले मिलो, tell them more power to you and may all your dreams come true. Come on, go meet each other, hug each other.